मशरूमच्या पिशव्या ठेवण्यासाठी अगोदर त्या भुश्याला आपल्याला डार्क रूम मध्ये ठेवावं लागतंय, म्हणजे छोटीशी रूम बनवली. सर याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. आणि याच्यासाठी आपण हे रॅक बनवलेले आहेत. हे बांबूचे रॅक आहेत. आपल्याकडे घरीच बांबू होते हे. उपलब्ध असल्यामुळे तयार केलेले आहेत. टमाट्याचे बांबू होते. आपण त्याचाच रॅक तयार केला. बरं. त्याच्यावरच असा आपण नवीन रॅक घ्यायला ह्याला हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आपण टाकाऊ पासून टिकाऊ केला. हा. असं हे बघितलं का तुम्ही अगोदर, का मनानच कल्पना आली? हे मनानेच केलं. बघा असं आहे की जर शेतकरी जिद्दी असेल तर आपण करू शकता. किती दिवस ह्या डार्क रूम मध्ये ठेवायचा हा भुसा? जवळपास 15 ते 18 दिवस ठेवतो आपण. 15 ते 18 दिवस. मग त्या भुशाला कॅरी बॅग मध्ये ठेवताना ओल्लं करावं लागतंय का, पाण्यात भिजवावं लागतं का? त्याला सुरुवातीला आपण 200 लिटरचा ड्रम असतो. त्याच्यामध्ये पाणी घेतो, काही 100-150 लिटर आणि त्यानुसार त्याच्यामध्ये फॉर्मलिन आणि 22 टाकतो आणि नंतर भुसा त्यामध्ये भिजवतो. बर 14-15 तास. 14-15 तास भुसा पाण्यात भिजवायचा. त्याच्यानंतर त्याचं पाणी सोडून देतो आणि 70% ओलावा राहतो, त्यावेळेस आपण त्याची पॅकिंग करतात. एक कॅरी बॅग मध्ये आपण किती भरतात? एक 5 किलो भुसा बसतो. 5 किलो भुसा बसतो. आणि किती बियाण्याचे हे टाकावं लागतात, दाणे वगैरे? जवळपास 100 ग्रॅम स्पॉन बसले तरी भरपूर. स्पॉन एका कॅरी बॅग मध्ये टाकतात. आता ह्याला किती दिवस झालं सर? याला जवळपास तारीख असेल बघायचं. प्रत्येकाची तारीख लिहून ठेवलेली का? एक तारखेचं आहे. बघा आता आपण बघू शकतात या ठिकाणी मशरूम येण्यासाठी खालचे बेड 1 तारखेचे आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी तारीख आहे का? बघा, तर 1, 2, 3, 4, 5 असे ह्याने काय केलेले टप्पे बनवले रॅकचे. आणि मशरूम तिकडं दोरीमध्ये बांधायच्या अगोदर ह्या डार्क रूम मध्ये, म्हणजेच एक काय म्हणू शकता त्याला आपण, अंधारी रूम मध्ये ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याची बुरशीची वाढ होईल आणि नंतर मग पुन्हा त्या दोरीमध्ये टाकायचे आहे. तर आता ह्याला किती दिवसांनी घ्यायचे सर बाहेर? प्रत्येक बेडला आपण एक 15 ते 18 दिवसानंतर आपण हार्वेस्टिंग रूम मध्ये शिफ्ट करतो आणि त्याला मग तिथे छिद्र पाडतो. त्यानंतर मग पाणी मारायला सुरुवात. म्हणजे इथं छिद्र पाडायची गरज नाही, तिथे घेतल्यानंतर छिद्र पाडायचं. मला पाणी मारायची गरज नाही, छिद्र पाडायची गरज नाही. बरं, ठीक आहे. आणि असं जर आता आधुनिक करायचं असेल तर ह्याला लाखो रुपये खर्च लागेल, तसं खूप लागतो खर्च मेंटेन करायला. पण आपण इथं सुद्धा बघू शकतात की हे सुद्धा रूम जे आहे ते बांबू पासून आणि ताडपत्री आणि पाचटी पासून बनवलेले आहे. तर यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर माहिती आहे. एका जागेवर बसून आपण म्हणू शकतात की काही आहे. ट्रेनिंगला येणाऱ्या व्यक्तींना मी खूप कमी खर्चामध्ये कसं उत्पादन घ्यायचं ते पूर्ण शिकवतो. बरोबर आहे, क्या बात आहे. या ट्रेनिंग साठी मोठे मोठे लोक आणि मोठ्या ठिकाणी भरपूर खर्च आहे. पण ग्रामीण भागात आपल्या गायच्या जवळपासच्या गोठ्यामध्ये आहे त्या वस्तूमध्ये आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो आणि आलेल्या उत्पन्नापासून आपण दुसरं शेड बांधू शकतो. बरोबर आहे सर, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.